कळंबा तलावाच्या समोर तुमचं स्वप्नातलं घर आता रियालिटी मध्ये। कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ, निसर्गाच्या कुशीत, जिथे तुम्हाला मिळते शांतता, सौंदर्य आणि सुरक्षितता। 900 स्क्वेअर फुटापासून 10,000 स्क्वेअर फुटापर्यंत रेसिडेन्शियल एनए प्लॉट्स उपलब्ध। प्रशस्त 60 ते 30 फुटी अंतर्गत रोड, स्वतंत्र 7/12 वीज कनेक्शन, वॉकिंग ट्रॅक, सुरक्षा आणि बरंच काही। अधिक माहितीसाठी आता संपर्क साधा। चंद्रांकण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कोल्हापूर। मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी शुक्रवारी कारवाई करत बनावट नोटा छपाई, साठा आणि विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील 5 संशयित आरोपींना अटक केली आहे। सुप्रीत देसाई, राहुल जाधव, इब्रार इनामदार, नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश म्हात्रे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। दरम्यान मिरज पोलिसांनी रात्री उशिरा कोल्हापुरात छापा कारवाई करत त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 98,43,000 बनावट नोटा तसंच 200 रुपयांच्या 85,800 बनावट नोटा आणि बनावट नोटा छपाईसाठी वापरलेला लॅपटॉप, प्रिंटर आणि इतर साहित्य तसंच एक विना नंबर प्लेट इनोव्हा गाडी असा जवळपास 1,11,06,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांनी यातील संशयित आरोपी इब्रार इनामदार हा कोल्हापुरातील पोलीस दलातील पोलीस कर्मचारी असून तो कोल्हापुरातील रुईकर कॉलनीत असलेल्या सिद्धलक्ष्मी चहा सेंटरमध्ये नोटांची छपाई करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। मिरज इथल्या महात्मा गांधी पोलिसांनी काल मिरज इथं बनावट नोटा खपवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला ताब्यात घेतलं होतं। तो तरुण कोल्हापूरचा आहे, सुप्रीत देसाई असं त्याचं नाव आहे। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत असणारा इब्रार इनामदार हा त्याचा सहकारी आणि अन्य 4 सहकाऱ्यांच्या मदतीनं या नोटा छापल्याची कबुली दिली आहे। पण धक्कादायक बाब या प्रकारात पुढे आली की इब्रार इनामदार यानं रुईकर कॉलनी परिसरातील उच्चभ्रू वस्तीत एका मोठ्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर सिद्धलक्ष्मी टी सेंटर नावाचं चहा स्टॉल होतं। या ठिकाणी या नोटा छापल्याची धक्कादायक माहिती या तपासामध्ये पुढे आली आहे। पोलिसांनी यांच्याकडून जवळपास 1 कोटी रुपयाच्या नोटा, प्रिंटिंग मशीन, अन्य साहित्य जप्त केले आणि 4 ते 5 आरोपींना यामध्ये ताब्यात घेतल्याचं खात्रीलायकरित्या सूत्रांकडून समजते। कोल्हापूर पोलीस दलातला इब्रार इनामदार हा गेल्या आठवडाभरापासून रजेवर होता अशी माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे। आता पोलिसांकडून याचं निलंबन होणार का त्याला बडतर्फ केले जाणार हे आता येणाऱ्या काळात कळेल। पण ह्या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूरसह सांगली, मिरज परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। यस न्यूजसाठी कॅमेरामन जितू शिंदेसह विश्वास पाणारी। शुक्रवारी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिलडा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर, महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। दरम्यान या प्रकरणातील म्होरक्या पोलीस कर्मचारी इनामदार याला सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेत।